ज्योती दहीहंडीचा बघू द्या. यशवंता दहीहंडे नावाचा व्यक्ती आहे, चिकलठाणा छत्रपती संभाजीनगरला. त्यांची ही नोंद सापडली बघा फडणवीस साहेब, ही नोंद सापडली. कोणची भाषा ही? उर्दू. आम्हाला येत नाही कोणालाच. याच्यात नोंद सापडली यशवंता दहीहंडेची. तुम्ही रद्द केलंय ना, जी छाती बळवालात ना तुम्ही मराठीच्या विरोधात की ते बोगस येतं खोटे येतं नामकं तमकं आहे, ही उर्दू आहे आणि याच्यात त्यांची यशवंताची नोंद आहे. बरं, ही सापडलेली नोंद शिंदे समितीनं ग्रामपंचायतच्या भिंतीला लावली. यांना माहित नव्हतं आपली नोंद सापडली म्हणून. बरं का फडणवीस साहेब, तुम्ही मराठ्यांच्या लेकरांच्या मुंडके तोडायचं बंद करा आणि मंत्र्याच्या माध्यमातून बोकांडी बसायचं बंद करा. मी जर बोकांडी बसलो ना तर उठणारच नाही. हे तुम्ही चिटकेलेली नोंद आहे. म्हणून हे गावात वाचायला गेले आणि यांना कळालं की आपल्या यशवंता दहीहंडीची नोंद सापडली. तुम्हाला नाही तळतळ करायची फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब, तुम्हाला नाही करायची. शिंदे साहेब, तुमच्या इतकं नाव मी कोणाचंच घेत नव्हतं, मला वाटलं पण नव्हतं की तुम्ही इतके आहारी जाता म्हणून. हे का बोलतोय ना ते पण सिद्ध करून देतो फडणवीस शिंदे साहेब. तुम्हाला का बोलतोय ते सुद्धा सांगतो. हे भिंतीला चिटकेलेल्या मीडियाच्या साक्षीनं महाराष्ट्रातल्या मराठ्यांना दाखवतोय. या भिंतीला चिटकल्यात आणि याच्यातून ज्योती दहीहंडे म्हणजे यशवंता दहीहंडेची नोंद मिळाली. हे क्लिअर झालं. आता यशवंता दहीहंडेची नोंद सापडली 2 वर्षापूर्वी शिंदे समितीनं, त्या आधारे निघाली. आता यशवंताचा नातू कोण आहे? भाऊसाहेब दहीहंडे. त्या बाबतीत पलीकडून बसल्याला बरोबर आहे ते. हा, ती नातू जिवंत आहे. फडणवीस साहेब जिवंत आहेत बरं काय, मराठी मेलेलं नाही. तुम्ही मारणार आहेत इथून पुढे, तुम्ही मारणार आहेत मराठी. तुम्ही जे कट रचलाय ना मराठी संपवायचा, तुम्ही मारणार आहेत, पण ते जिवंत आहे आणखी. त्यांचं कुंडी प्रमाणपत्र पण मिळालंय. कुणाचं? भाऊसाहेब दहीहंडेचं. हे भाऊसाहेब दहीहंडेचं कुंडी प्रमाणपत्र हे मिळालंय. आता पुढचा विषय, या भाऊसाहेब दहीहंडेचा नातू आहे विजय दहीहंडे. यांनी पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतलेलं आहे फडणवीस साहेब कुंडीतून. त्याची व्हॅलिडिटी तुम्ही देणार का रद्द करणार ते ऍडमिशन? नोंद तर तुम्ही चिटकेलेली. यांची काढी लावा या राजकारण्यावाल्याची. यांना फाशीवर द्या तुम्ही, आम्हाला देणं घेणं नाही. दहीहंडे नावाचे 3000 लोक आहेत. तुमच्या राजकीय देशापोटी तुम्ही 3000 लोकांना फासावर देणार का? आता याच्यासाठी उपसमिती आहे का? विखे पाटील, तुम्ही आता फाशीवर देणार का 3000 लोक एका राजकारण्यासाठी? तुमचा निवडून आला नाही म्हणून तुम्ही याची काय काळजी केली ते पण सांगतो मी. तुमचा निवडून आला याला फासावर द्या म्हणून तुम्ही तिकडे विचारली, पण तुम्ही इथं तुमचा निवडून आला म्हणून तुम्हाला राग आला आणि त्या देशातून तुम्ही ते फोन करून रद्द करायला लावलं. रद्द करायला लावला हे जाहीर सांगतोय. रद्द करायला लावलंय. या ज्योती दहीहंडेचं रद्द करायला लावलं. तुम्ही रद्द करायला लावा, फाशीवर द्या म्हणतो ना. 3000 लोकांचं वाटलं करणार का तुम्ही माझ्या मराठ्याच्या राजकारणासाठी तुमचा निवडून मिळाला म्हणून? हे कशावर म्हणतोय ते पण सांगतो तुम्हाला. या ज्योती दहीहंडेची व्हॅलिडिटी द्या म्हणून आदेश दिले. त्यांचं पत्र हाती लागलंय आपल्या, द्या म्हणून. किती नालायक वागायला लागला त्या राजकारणासाठी तुम्ही. याचे दुष्परिणाम माहित आहेत का तुम्हाला? शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब काय होणार आहेत राज्यात? तुम्ही
मी जे माझ्याबद्दल गैरसमज पसरायला लागलात राज्यभर, याचे दुष्परिणाम माहिती आहेत का तुम्हाला? तुमचा निवडून नाही आला म्हणून एक जण म्हणतो भाजप करू आणि एक जण म्हणतो शिंदे सेने करू, नाही तो रद्द करू. हे ऑर्डर आहे वंशवळ समितीनं आणि जात पडताळणी समितीनं दिलेला आदेश आहे. की त्यांच्या फाईलमधून आपल्याला हाती लागलाय क्वालिटी द्या म्हणून. तुम्ही आदेश करता तुमच्याकडे याय ना म्हणून रद्द, आणि राज्यात कन्फ्युजन पसरायला लागला की कुणबी प्रमाणपत्र टिकणार का नाही. म्हणजे ही पण डाव तुमचाच, फडणवीस सरकारचा तुमचाच डाव याच्यात. हे सत्य आहे. काय डॉक्युमेंट द्यायचे त्यांना, काय डॉक्युमेंट द्यायचे त्यांना? हे सगळे आता प्रमाणपत्र निघले या नोंदीनुसार. उद्या आम्ही लिहिली का इतकं गठ्ठ घेऊन पळत आहे पोरग, हे शिंदे पोरग आहे ना. काय पुरावे पाहिजे फडणवीस तुम्हाला? हे काय आहे तुमच्या एका बी झकमाऱ्या अधिकाऱ्याकडे नसणारे इतके पुरावे, एका बी राज्यातल्या. हे एका माणसाचं यशवंत दहीहंडीचे एकट्याचे पुरावे बघाय, जसं मोजना करायच्यात इतके गठ्ठे होती. अरे नालायक करू नका तुम्ही. मी इतका मागायला लागणार, तुम्ही मला माझ्या अंगावर येऊ नका. फडणवीस तुम्हाला सांगतो मी जर तरायला लागलो ना तो तुमचं लय अवघड करून टाकेल मी सगळ्याच. इतके पुरावे द्यायचे तुम्हाला तरी रद्द होती. काय ते पुरावे, काय पुरावे आहेत का? काय होते निजामकालीन येतं, इंग्रजकालीन येतं. तुमच्या याचा नवरा जिवंत नव्हता तेव्हापासूनचे पुरावे होते. काय पुरावे होते? कोण अधिकार देतात तुम्हाला मराठीचा वाटोळा करायचा? माझ्या समाजाचं लेकरा भावाचं वाटोळा करायचं कोणी सांगितलं तुम्हाला? काय पुरावे आहेत का? काय होते? तुम्ही कुठे पण बघा इतके पुरावे नसते. तो नुसते प्रमाण 3000 लोकांचा वाटोळा करायला लागला तुम्ही त्या दहीहंड्याच्या. आता तुम्ही याचं त्या जिल्हा परिषद सदस्याचा वाटोळा करून टाका. ह्या लेकरांचं पाप कोण बेकार घेणार आता? फडणवीस तुम्ही का? त्या बावनकुळ्याचं सांगण्यावर बावनकुळ्याचं पत्र देतो इन्व्हेस्टमेंट करून दिलं त्यांनी, त्या नोंदी रद्द करा म्हणून. हो, हे फडणवीस लक्षात ठेवा तुम्ही. आता त्या बावनकुळ्याने मराठीचं वाटोळा करायचं ठरवलंय. त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून पत्र दिलंय त्या नोंदी रद्द करा. तुमचे निवडून नाही आले म्हणून तुमच्या निवडणुकीसाठी माझे मराठी लोक मारणार तुम्ही? हे पुरावे किती द्यायचे फडणवीस? तुमच्या अर्ध आयुष्य जाईल एवढंच का थबा झाला वाचायला. एका यशवंत दहीहंडीसाठी इतके पुरावे काढलेत. हे तुमच्याजवळ सुद्धा वंशवळ नसेल इतकी. दहावे सत्यनारायण तुमच्याकडेच असते. तुमच्याकडे सुद्धा एवढे पुरावे नसतील, इतके पुरावे पोरांनी गोळा केले. मी त्या राजकारणासाठी बोलत नाही, ते काढी लागू त्या राजकारणाला इतकं दिलंय. हे बघा, हे तुकडे बिलापासूनचे आणलेत त्यांनी. पूर्वी तुकडे बिल होते तेव्हापासूनच्या पावत्या द्या कुणबी नोंदीच्या दहीहंडीच्या. का रद्द केलं? काय कारण? 15 लाख रुपये पाहिजे होते का? आपल्याकडे फोनवर नका बोलू म्हणजे 15 लाख रुपयाचे प्रमाणपत्र देतो. 15 लाख पाहिजे. खरं त्याची नार्को टेस्ट म्हणलाय का नाही? तो फोनवर नाही ना म्हणला, प्रत्यक्ष भेटा नार्को टेस्ट करा त्याची म्हणलाय का नाही? तो मग कसं काय प्रमाणपत्र देतो? काय ते कागदपत्र हातगोळाला माणूस हे उलटू याला काढायला किती दिवस गेले असतील. काय हे फडणवीस आणखीन लय नवाजाला लागलो तर फडणवीस साहेब तुम्हाला मराठी आम्हाला माहित मग तुम्ही 52 कोळ्याच्या हाताने आमच्या पाठवून करता आणि तुम्ही एक 52 कोळ्या संपले का? मी 15-20 तरी आमदार पाडीन तुमचे एकट्या 52 कोळ्यासाठी. तुम्ही जर एकट्या 52 कोळ्याला जर एवढे पावर दिले ना प्रमाणपत्र मराठीचे रद्द करायचे, ते तुमच्या 52 कोळ्यासाठी 25-30 तर सहज भरगडीन मी.